विरुद्धचा गुन्हा दाखल व्हावा, सोबतच नेमकी काय कारवाई केली जाते, नेमकी काय चौकशी केली जाते या प्रकरणात त्या संदर्भातली माहिती ही आम्हाला दिली जावी, जी माहिती दिली जात नाही असा आरोप काल धनंजय देशमुख यांनी केला होता। आणि हा आरोप करतानाच त्यांनी असं म्हटलेलं होतं की उद्या आम्ही पाण्याच्या टाकीवर चढून स्वतःचा जीव देणार आहे, आंदोलन करणार आहे। त्यानंतर आता ही सगळी परिस्थिती मस्साजोगमध्ये आत्ताच्या घडीला निर्माण झालेली आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। मनोज जरांगे पाटील, त्यांच्यासोबत आणखी काही मराठा आंदोलक, सोबतच मस्साजोग गावचे ग्रामस्थ, सर्व गाव या ठिकाणी जमा झालेला आहे। धनंजय देशमुख, त्यांच्यासोबत प्रीतम मोरे आणि आणखी एक सहकारी असे तिघे जण पाण्याच्या टाकीवर आहेत। पाण्याच्या टाकीखाली अख्खा मस्साजोग गाव जमा झालेला आहे, गोळा झालेला आहे। त्यासोबतच बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कौवत सुद्धा मस्साजोगमध्ये या पाण्याच्या टाकीखाली पोहोचलेले आहेत। ते पोहोचताच ॲक्शन मोडवर आले, त्यांनी मनोज जरांगेंशी काही बातचीत केली। मनोज जरांगेंच्या मार्फत धनंजय देशमुख यांच्याशी फोनवर बोलण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यानंतर काहीही हाती लागलं नाही। त्यानंतर नवनीत कौवत यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना टाकीच्या वरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा अशा सूचना दिल्या। पोलीस कर्मचारी हे टाकीच्या वर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। टाकीच्या खाली आत्ताच्या घडीला काय घडतंय तर ग्रामस्थांनी साड्यांपासून झोळी तयार केलेली आहे। खबरदारीचा इशारा म्हणून ग्रामस्थांनी ही झोळी तयार केलेली असावी, कारण धनंजय देशमुख यांच्यासोबत असलेल्या आंदोलकांनी आधीच इशारा दिला होता, पोलीस जर वर आले तर आम्ही वरून उड्या मारू, आणि त्यामुळेच खबरदारीचा इशारा म्हणून ग्रामस्थांनी या झोळ्या तयार केलेल्या असाव्या। ही दृश्य आपण पाहतोय पाण्याच्या टाकीवर, धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर आहेत, त्यांच्यासोबत आणखी दोघं त्यांचे सहकारी सुद्धा आहेत। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। सचिन, नेमकं काय घडतंय? ग्रामस्थांनी साड्यांपासून झोळी तयार केलेली आहे, काय नेमकं घडतंय या पाण्याच्या टाकीच्या परिसरात? विक्रांत, या ठिकाणी पोलीस जशा सूचनेनुसार आत्ताच नवनीत कावत आलेले आहेत, त्यांनी सूचना केली आणि पोलीस अधिकारी हे शेजारी असलेल्या त्या पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत। कुठेतरी ग्रामस्थांना ही भीती आहे, पोलीस वरती येत असल्याचं पाहून धनंजय देशमुख यांनी खाली उडी नाही मारावी या भीतीपोटी ग्रामस्थांनी घरी जाऊन आपापल्या घरातून साड्या आणलेल्या आहेत, खाली साड्यांची झोळी बनवलेली आहे। जर का एखाद्या वेळेस धनंजय मुंडे यांनी तसा निर्णय घेतला तर पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांना कुठली इजा होऊ नये यासाठी ग्रामस्थांची ही धडपड आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी एक खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी या पद्धतीने साड्या आणलेल्या आहेत, चोही बाजूनी त्या झोळी केलेली आहे की जेणेकरून धनंजय देशमुख यांना कुठली इजा होऊ नये यासाठी ही खबरदारी म्हणता येईल। तर विक्रांत, खरंय सचिन, ही आता ताजी दृश्य पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर उभे राहिलेले आहेत। ते बहुधा कोणाशी तरी बोलतायत, हात दाखवतायत, वर येऊ नका असा इशारा बहुधा ते देत आहेत, आणि त्यामुळे ते पाण्याच्या टाकीवर उभे राहिल्यामुळे ग्रामस्थांनी खबरदारीचा इशारा म्हणून आता साड्या गोळा केलेल्या आहेत। पाण्याच्या टाकीच्या चारी बाजूला साड्यांची झोळी तयार केलेली आहे, आणि जर त्यांनी वेगळा निर्णय घेतला तर नेमकं काय करायचं म्हणून ग्रामस्थांनी खबरदारीचा इशारा घेतलाय। धनंजय देशमुख आपल्याला पाण्याच्या टाकीवर पाहायला मिळत आहेत, ते कोणाला तरी थांबवण्याचा प्रयत्न करतात। तुमची यंत्रणा काय करते? एखादा जीव वाचवण्यासाठी तुमचे प्रयत्न काय? आमचा प्रश्न एसपी साहेबांना, 1 तास झालं बीड जिल्ह्याचे पोलीस नेमके करतात काय?
चालू ठेवा तुमचं काम करता हलवून जातो पूर्ण शॉप. मोबाईल तिकडून जा ना बाबा अशा समोरून. मसाजोगमध्ये पाण्याच्या टाकीखाली साड्यांची झोळी बनवण्यात आलेली आहे. धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर आता उभे राहिलेले आहेत. त्यांनी उडी मारू नये यासाठी विनवण्या केल्या जात आहेत. मात्र उडी मारलीच तर काय म्हणून खबरदारीचा इशारा म्हणून पाण्याच्या टाकी खाली चारही बाजूने खरं तर ग्रामस्थांनी आता साडीपासून झोळी बनवलेली आहे. धनंजय देशमुख यांनी जर पाण्याच्या टाकीवरून उडी मारली तर खबरदारीची बाब म्हणून पाण्याच्या टाकीखाली साडीपासून झोळी बनवण्यात आलेली. आपण हे दृश्य पाहतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. बीडच्या मस्साजोगमधले, बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यामध्ये असलेलं मस्साजोग हे गाव. या गावामध्ये आत्ताच्या घडीला नेमकं काय घडतंय तर धनंजय देशमुख, मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत. त्यांनी कालच तसा इशारा दिला होता. पाण्याच्या टाकीवर चढून जीव देण्याचं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार ते पाण्याच्या टाकीवर पोहोचलेले आहेत. आत्ताच्या घडीला मस्साजोगमध्ये अख्खं गाव, सर्व ग्रामस्थ हे या पाण्याच्या टाकीच्या जवळ जमलेले आहेत. त्यांची विनवणी केली जाते, उडी मारू नये, शांत राहावं अशा प्रकारची विनवणी केली जाते. मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडूनही विनवणी केली जाते, त्यांच्याकडूनही मनधरणी केली जाते. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे स्वतः मस्साजोगमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्याकडूनही विनवणी करण्याचा प्रयत्न केला जातोय, मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र धनंजय देशमुख हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत तर वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई व्हावी. वाल्मिक कराडला सुद्धा 302 अंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी. 302 चा गुन्हा त्याच्यावरही दाखल व्हावा ही मागणी आहे. सोबतच कारवाई नेमकी काय केली जाते, नेमकी कशा प्रकारे चौकशी केली जाते याची माहिती ग्रामस्थांना, गावकऱ्यांना, कुटुंबियांना तरी किमान दिली जावी अशी मागणी धनंजय देशमुख यांची आहे. आणि या मागण्यांसाठी म्हणून धनंजय देशमुख हे आत्ताच्या घडीला मस्साजोगमध्ये पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत. अगदी सकाळपासून मस्साजोगमध्ये असलेल्या तीनही पाण्याच्या टाकीच्या